तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता M2 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर आपण सूरज चव्हाण यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आज. तर मला असं कळालंय की तो इकडंच रील बनवतो त्याच्यावाला इंस्टाग्राम. तर चला आपण बघूया सूरज चव्हाण यांचा इंटरव्ह्यू. तर सूरज कसा आहे? बरं आहे. तर आज मी तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय खास M2 न्यूज मधनं. हो चालेल ना. तर बोला ना, काय म्हणता? तर सूरज इकडे काय करतोय तू? काय नाही तर इकडे मी गाडीत आणायला आलोय आणि मी रील पण बनवतो माझ्या मोबाईलवर. हा, तुझ्या रील खूप चर्चेत असता. मला एक दोन डायलॉग म्हणून दाखवशील का? ते तुझे फेमस डायलॉग आहे ते इंस्टावर खूप व्हायरल आहे आज सध्या. कोणता तो बुक्की तेंगुल आला का तर? हो तोच. तर मग ऐका तर याच्यात बोलायच्यात. इलव्या इलव्या बाबलीचा पिवला पिवला पाला मे झुकेगा नाही ताला एच क्यू आर क्यू आय क्यू जेड क्यू बुक्की तेंगुल. अरे वा, आतली बघ, वा. आतली लादली. वा बाप, खूप छान ऍक्टिंग करतो सूरज तू. अहो तर मला काय माझं ते माझं बोबलीवालं ती तोली बोलतानी मग मला लोक खूप लाईक करता आणि मला खूप आवडतं मग रील बनवायला. हो का? हो. तर मी काय ऐकलंय सूरज, तुला प्रेमात धोका मिळालाय? हा थल कसा काय मिळालाय धोका? माझ्या बरोबर चांगली लायची, मग तिला गोला पोलगा मिळाला, मग ती त्याच्या थंग गेली निघून. तिला माझा नंग आवडत नव्हता आणि मग ती मला थोलून गेली आणि मी बी आता मोठा ताल होणार आणि मग तिला दाखवून देणार, तिच्या बुक्कीत टेंगुल देणार. ती माझ्या माग लागून आलीच पाहिजे एवढा मी सक्षत बनणार का मग तिने पत्तावा झाला पाहिजे. तिला या थोडलं तिने खूप मोठी चुकी केली. तिच्याबद्दल काय आपण दोन शब्द सांगू इच्छितो का? आता मी सांगतो, खूप केलं होतं प्रेम तिच्यावर, तिला नाही कळालं. माझा नंग पाहून ती गेली गोल्या बोला बलबल पलून. आता तिकलत तिच्या बुक्कीत टेंगोल पलो नाही तर तिकलत मलो. आता मी तिच्याकडे फिरून पण पाहणार नाही पलत. मी माझ्या कद्यात लक्ष देईन आणि खूप मोठा ताल होईन. याच्या वेळेकडे मला काहीच नकोय. तर खूपच छान वाटलं सूरज तुला मिळून. हो का? हो सूरज, तुझं सिलेक्शन झालंय. मला बिग बॉस वाल्यांनी इंटरव्ह्यू घ्यायला पाठवलं होतं तुझं. काय बोलता थल? हो, चल आता तू बिग बॉसच्या घरात. थल नाका हो, मला तिथं लय लाद वाटती. मला माझं गावात भलय, मला तिकडं त्या गोल्या लोकांमध्ये मला नाही कलमणार. माझं इकलत भलय, मी इकलत माझं मला नाका नाही कलमणार तिकडं मी. अरे बिग बॉस कडनं तुला खास ऑफर आहे, चल. नाही हो थल, मला तिथं नाही कलमणार. मला तिथं कलमन का एवढ्या लोकांमध्ये मग मला ती बी थगले पाहतील. मला खूप लाज वाटते हो त्याची. नाका थल. अरे सूरज, अरे खूप मोठी संधी आहे, सोडू नको. चल तू माझ्यासोबत बिग बॉस मध्ये. अहो पण मला नाही हो कलमणार तिथं. अरे काय चिंता करू नको, चल तिथे सगळं असतं. चल, तुला सगळे लोक बघणार आहे, पुरा भारत देश बघणार आहे तुला बिग बॉस मध्ये. काय बोलता थल? हो चल तू. काय मला कलमन ना तिथं? हो 100%. बरं थल, मग चालन तुम्ही म्हणताय म्हणून मी आज येतोय. हो नाहीतर माझी तर काही इच्छा नव्हती. माझं जावं मला ते तर आवडत होतं. तर मग तुम्ही म्हणताय तर मी येतो. तर काय काळजी करू नको, तुला त्याचे पैसे पण मिळतील आणि बिग बॉस मध्ये तुला सर्व लोक बघतील आणि तू चांगला स्टार बनशील. पुढे तुझ्या करिअरवर चांगला परिणाम होईल बिग बॉसचा. चल तू. ओके सर, येतो मी तुमच्या संग. बुक्कीत टेंगुल सगळ्यांच्या आणि माझी निवड झाली बिग बॉस मध्ये. एवढी मेहनत घेतली सगळी माझ्या काम आली आणि आज मी जाणार बिग बॉस वर. बुक्कीत टेंगुल. तर सूरजचा फायनली इंटरव्ह्यू झालेला आहे. तर आपल्याला आता लवकरच सूरज बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता सूरजला बिग बॉसच्या घरात. चला. बस.